आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांच्या अगदी जवळचा आहे, पण तरीही त्यावर उघडपणे बोललं जात नाही. विचार करा, एक असा आजार जो दारू न पिणाऱ्यांनाही होतो, हो. जो कोणताही आवाज न करता, कोणतीही पूर्वसूचना न देता शरीरात घर करतो आणि एका अंदाजानुसार भारतात जवळजवळ प्रत्येक 3 व्यक्तींपैकी एकाला हा सायलेंट आजार आहे. हे आकडे खरंच खूप मोठे आहेत. आणि आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणजे NAFLD नावाच्या कोड्याला सोप्या भाषेत उलगडायचं. बरोबर. तो का होतो, तो आपल्या शरीराला आतून कसा पोखडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे का? चला तर मग यावर सविस्तर बोलूया. हो, नक्कीच. सुरुवात करण्यापूर्वी एक मूलभूत गोष्ट आधी समजून घेऊया. सांगा. फॅटी लिव्हर हा शब्द ऐकूनच अनेकांना भीती वाटते. पण याचा साधा अर्थ आहे यकृतामध्ये गरजेपेक्षा जास्त चरबी साठणे. अच्छा. आपल्या यकृतामध्ये थोडी चरबी असणं हे अगदी सामान्य आहे. पण जेव्हा हे प्रमाण समजा 5 ते 10% जास्त होतं, तेव्हा धोक्याची घंटा वाजायला लागते. त्यालाच आपण फॅटी लिव्हर डिसीज म्हणतो. म्हणजे थोडी चरबी असणं ठीक आहे. हो, अगदी. पण याचे मुख्य 2 गुन्हेगार आहेत. एक, ज्याला सगळे ओळखतात, अल्कोहोलिक फॅटी लिव्हर, जो नावाप्रमाणेच अतिमद्यपानामुळे होतो. बरोबर. पण दुसरा, जो आजच्या आपल्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, तो खूपच धूर्त आहे. त्याचं नाव आहे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज. हा तोच सायलेंट आजार आहे, जो दारूला स्पर्शही न करणाऱ्या लोकांच्या यकृतावर हल्ला करतो. आणि हाच जास्त पसरतोय असं मी ऐकलंय. हो, आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे आजकाल हाच प्रकार जास्त वेगाने पसरतोय. ही गोष्ट खरंच विचार करायला लावणारी आहे की दारू न पिताही यकृताचा आजार होऊ शकतो. म्हणजे खरा गुन्हेगार दारू नाही तर दुसरंच काहीतरी आहे. अगदी. मग हा आजार होतो कशामुळे? आपल्या आधुनिक धावपळीच्या जीवनशैलीचा याच्याशी थेट संबंध आहे का? तुम्ही वापरलेली उपमा अगदी अचूक आहे. याची कारणं आपल्या रोजच्या सवयींमध्ये, आपल्या ताटात आणि आपल्या विचारांमध्ये दडलेली आहेत. ही एक साखळी आहे जिथे एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला कारणीभूत ठरते. सुरुवात कुठून होते? सुरुवात करूया सर्वात मोठ्या आणि स्पष्ट कारणापासून, आपला आहार. आहार म्हणजे नक्की काय? आपण जे रोज खातो त्यातूनच हा आजार वाढतो का? कारण अनेक जण म्हणतात की आम्ही तर घरचं जेवण खातो. हा एक खूप मोठा गैरसमज आहे. माझ्याकडे एकदा एक रुग्ण आले होते जे ठामपणे सांगत होते की ते फक्त घरचं जेवण खातात. पण खोलात जाऊन चौकशी केल्यावर कळालं की त्यांच्या घरच्या जेवणात रोज तळलेले पदार्थ, भरपूर तेल आणि पांढरा भात असायचा. अच्छा. त्यामुळे घरचं म्हणजे नेहमीच आरोग्यदायी असेल असं नाही. जास्त तेलकट, तळलेले पदार्थ आणि जंक फूड जसे की पिझ्झा, बर्गर हे या आजाराचे सर्वात मोठे मित्र आहेत. आणि साखरेचं काय? गोड पदार्थ खाण्याचा आणि फॅटी लिव्हरचा काही थेट संबंध आहे का? कारण अनेकांना जेवणानंतर गोड खायची सवय असते. थेट आणि अत्यंत धोकादायक संबंध आहे. तुम्ही विचार करा, जेव्हा आपण साखरयुक्त कोल्ड्रिंक पितो तेव्हा आपण आपल्या यकृतावर थेट साखरेच्या बॉम्बने हल्ला करत असतो. अरे बापरे. विशेषतः त्यात असलेलं हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप तर यकृतासाठी विषासारखं काम करतं. आपलं शरीर त्याचं थेट चरबीत रूपांतर करून यकृताकडे पाठवतं. जणू काही यकृत हे शरीराचं डम्पिंग ग्राउंडच आहे. म्हणजे गोड खाण्याची सवय नकळतपणे चरबीचा थर जमा करत असते. अगदी बरोबर. म्हणजे आहार हा एक महत्त्वाचा भाग झाला. पण फक्त खाण्यापिण्यामुळेच हे होतं की अजून काही कारणं आहेत? अगदी बरोबर. इथेच दुसरा घटक येतो, आपली जीवनशैली. म्हणजे व्यायामाचा अभाव. हो, दिवसभर खुर्चीला चिकटून काम करणे, व्यायामाचा पूर्ण अभाव. यालाच आपण बैठी जीवनशैली म्हणतो. यामुळे शरीरातील कॅलरीज जळत नाहीत आणि त्याचं रूपांतर चरबीत होऊन ते यकृतासारख्या सोप्या ठिकाणी जाऊन साठतं. आणि लठ्ठपणा. लठ्ठपणा हे फॅटी लिव्हरचं एक मोठं आणि थेट कारण आहे. आणि मधुमेह किंवा कोलेस्ट्रॉल सारख्या इतर आजारांचा याच्याशी संबंध आहे का? हो, आणि तो खूप जवळचा आहे. ज्यांना मधुमेह आहे त्यांच्या शरीरात इन्सुलिनचा वापर योग्य प्रकारे होत नाही. अच्छा. इन्सुलिन हे एका चावीसारखं काम करतं, जे पेशींसाठी साखरेचा दरवाजा उघडतं. पण जेव्हा ही चावी काम करत नाही तेव्हा रक्तातील साखर वाढते आणि शरीर त्या अतिरिक्त साखरेला चरबीच्या रूपात यकृतात साठवून ठेवतं. म्हणजे हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. हो, तसेच रक्तातील उच्च कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराइड्सची पातळी हे सुद्धा फॅटी लिव्हर होण्याचं एक लक्षण आणि कारण दोन्ही आहे. आणि ताणतणाव, झोप. सततचा ताणतणाव आणि अपुरी झोप हे आगीत तेल ओतण्याचं काम करतात. म्हणजे आपल्या रोजच्या अनेक सवयी नकळतपणे या आजाराला निमंत्रण देत आहेत. पण तुम्ही म्हणालात की हा आजार सायलेंट आहे.
मग तो झाला हे ओळखायचं कसं? हाच या आजाराचा सर्वात मोठा धोका आहे. सुरुवातीच्या टप्प्यात याची कोणतीही विशिष्ट लक्षणं दिसत नाहीत. काहीच नाही. सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हर असल्याचं निदान होतं. अच्छा. पण जसजसा आजार आतून वाढत जातो तशी काही अस्पष्ट लक्षणं दिसू शकतात, जसं की सतत थकवा जाणवणे, पोटाच्या वरच्या उजव्या बाजूला मंद वेदना किंवा अस्वस्थता जाणवणे किंवा वजनात अचानक वाढ होणे. पण ही लक्षणं इतकी सामान्य आहेत की आपण त्याकडे सहज दुर्लक्ष करतो. खरंय. मग याचं अचूक निदान कसं केलं जातं? डॉक्टरांकडे गेल्यावर कोणत्या तपासण्या केल्या जातात? याचं निदान करण्यासाठी काही ठोस वैद्यकीय चाचण्यांची गरज असते. सर्वात पहिली आणि सामान्य तपासणी म्हणजे रक्त तपासणी, ज्यात लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणजे LFT केली जाते. LFT? हो, यात SGOT आणि SGPT नावाच्या एन्झाईम्सची पातळी तपासली जाते. SGOT आणि SGPT हे शब्द ऐकूनच थोडे किचकट वाटतात. हे नक्की काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हे SGOT आणि SGPT म्हणजे यकृताच्या पेशींनी मदतीसाठी मारलेल्या हाका आहेत. अरे वा. जेव्हा यकृताच्या पेशींना इजा होते, त्या सुजतात किंवा फुटतात, बरोबर. तेव्हा हे एन्झाईम्स रक्तात मिसळतात. हो. त्यामुळे रक्तात त्यांचा प्रमाण वाढणं म्हणजे तुमच्या यकृतामधून धोक्याचा अलार्म वाजत आहे हे स्पष्ट होतं. वाह, ही खूप छान उपमा आहे. म्हणजे LFT रिपोर्टमधील वाढलेले आकडे हे धोक्याचा सायरन आहेत. मग या रिपोर्टमध्ये काही बदल दिसल्यास पुढे काय? LFT सोबतच रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळीही तपासली जाते. बरोबर. कारण आपण पाहिलं की हे सगळे एकाच गटात सामील असतात. बरोबर. रक्त तपासणीनंतर डॉक्टर साधारणपणे पोटाची सोनोग्राफी करण्याचा सल्ला देतात. अल्ट्रासाऊंड. हो, अल्ट्रासाऊंड. सोनोग्राफी ही एक अत्यंत सोपी आणि प्रभावी पद्धत आहे. यात यकृतावर किती चरबी जमा झाली आहे याचा स्पष्ट अंदाज येतो. आणि फायब्रोस्कॅन बद्दल काय? काही गंभीर प्रकरणांमध्ये जिथे यकृताला किती इजा झाली आहे हे पाहणं गरजेचं असतं, तिथे डॉक्टर फायब्रोस्कॅन नावाची तपासणी सुचवू शकतात. ही यकृताचा कठीणपणा मोजते, ज्यामुळे भविष्यातील धोक्याचा अंदाज येतो. म्हणजे विज्ञान आपल्याला हा आजार ओळखायला मदत करतं. पण खरा लढा तर निदान झाल्यावर सुरू होतो, नाही का? लोकांच्या मनात पहिला प्रश्न येतो की आता मला आयुष्यभर औषधं घ्यावी लागतील का? हो, ही भीती असतेच. त्यांना वाटतं की आता सगळं संपलं. पण खरंच तसं आहे का की इथून आपल्या यकृताच्या कमबॅक स्टोरीची सुरुवात होऊ शकते? अगदी. आणि हीच या आजाराबद्दलची सर्वात सकारात्मक आणि महत्त्वाची गोष्ट आहे. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज हा काही वन वे रोड नाहीये. आपण इथून युटर्न घेऊ शकतो. खरंच? हो. योग्य वेळी लक्ष दिल्यास, योग्य जीवनशैलीतील बदलांनी हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि आपलं लिव्हर पुन्हा पूर्वीसारखं ठणठणीत होऊ शकतं. म्हणजे औषधांशिवाय? यासाठी कुठल्याही एका जादुई औषधाची गरज नाही, तर सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज आहे. हे ऐकायला खूपच सकारात्मक वाटतंय, पण खरंच हे इतकं सोपं आहे का? कारण जीवनशैली बदलणं हे बोलायला सोपं पण करायला खूप कठीण असतं. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. हे सोपं नक्कीच नाही, पण अशक्यही नाही. सुरुवात आहारातील बदलांपासून करावी लागते. तर काय खावं? आहारात हिरव्या पालेभाज्यांचा, जसं की पालक, मेथी यांचा भरपूर समावेश करावा. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे यकृताला बरे होण्यास मदत करतात. आणि फळं? फळे खावीत, पण मर्यादित प्रमाणात. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे पांढऱ्या तांदळाच्या भाताऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या संपूर्ण धान्यांच्या भाकरी खाण्यावर भर द्यावा. आणि हो, दिवसभरात भरपूर पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे. हे झालं काय खावं याबद्दल. पण मला वाटतं काय टाळावं हे जास्त महत्वाचं आहे, कारण मोह तिथेच जास्त होतो. अगदी बरोबर. काय टाळावं याची यादी मोठी आहे आणि ती काटेकोरपणे पाळावी लागते. तळलेले पदार्थ, वडापाव, सामोसे, भजी यांना पूर्णपणे सुट्टी द्यावी लागेल. पूर्णपणे? हो. मैद्याचे पदार्थ आणि बेकरी उत्पादनं ज्यात ट्रान्स फॅट्स असतात ते टाळावेत. जास्त साखर असलेले पदार्थ, मिठाई आणि विशेषतः कोल्ड ड्रिंक्स किंवा पॅकेज्ड फळांचे रस पूर्णपणे बंद करावेत. आणि दारूचं काय? एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट. जरी हा नॉन अल्कोहोलिक आजार असला, तरी निदान झाल्यावर दारूचे सेवन पूर्णपणे बंद करणे आवश्यक आहे. कारण आधीच ओझ्याखाली दबलेल्या यकृतावर दारू अजून भार टाकते. आहारासोबतच व्यायामाचं महत्त्व सांगितलं जातं. पण अनेकांना वाटतं की फक्त डाएट केलं तरी पुरेसं आहे, व्यायाम नाही केला तरी चालेल. हे कितपत खरं आहे? हा सुद्धा एक खूप मोठा गैरसमज आहे. तुम्ही कितीही चांगलं डाएट करा, पण व्यायाम नसेल तर शरीर इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाही. अच्छा. व्यायाम हा केवळ कॅलरी जाळण्यासाठी नाही, तर तो शरीरातील प्रत्येक पेशीला इन्सुलिन वापरण्यासाठी अधिक कार्यक्षम बनवतो.
दररोज किमान 30 ते 45 मिनिटे वेगाने चालणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम आहे. आणि योग, प्राणायाम? त्याचाही फायदा होतो, कारण ते केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक ताण कमी करण्यासही मदत करतात. आणि वजन कमी करण्याबद्दल काय? अनेक जण झटपट वजन कमी करण्यासाठी क्रॅश डाएटचा मार्ग निवडतात. ते योग्य आहे का? नाही, अजिबात नाही. वजन नियंत्रित ठेवणे महत्वाचे आहे, पण ते हळूहळू आणि योग्य पद्धतीने कमी करावे. महिन्यात 2 ते 3 किलोपेक्षा जास्त वजन कमी करण्याचं लक्ष ठेवू नये. असं का? झटपट वजन कमी करण्याचे प्रयत्न, जसे की क्रॅश डाएट, हे यकृतासाठी अधिक धोकादायक ठरू शकतात. कारण जेव्हा शरीर अचानक भुकेले राहते, तेव्हा ते शरीरातील इतर भागांमधून चरबी खेचून यकृताकडे पाठवते, ज्यामुळे यकृतावरील भार कमी होण्याऐवजी वाढ होतो. म्हणजे संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हाच योग्य मार्ग आहे. बरोबर. हे सर्व उपाय ऐकून असं वाटतं की हे केवळ फॅटी लिव्हरसाठी नाही, तर संपूर्ण निरोगी आयुष्यासाठीच आवश्यक आहेत. अगदी. पण जर एखाद्याने या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं, तर त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात? हा प्रवास कुठे जाऊन थांबतो? याकडे दुर्लक्ष करणं खूप धोकादायक ठरू शकतं. फॅटी लिव्हरच्या प्रवासाची तुलना आपण एका रस्त्याशी करू शकतो. सुरुवातीला हा रस्ता मऊ गवताचा असतो, म्हणजे फक्त चरबी जमा झालेली असते. जिथून मागे फिरणं सोपं आहे. हो, खूप सोपं. पण याकडे लक्ष न दिल्यास आपण खडकाळ रस्त्यावर येतो, म्हणजे यकृतावर सूज येते. याला नॉन अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस किंवा नॅश म्हणतात. या अवस्थेत यकृताच्या पेशींना इजा व्हायला सुरुवात होते. आणि त्यानंतरची स्थिती काय असते? या खडकाळ रस्त्यावरही आपण चालत राहिलो तर पुढे फायब्रोसिस म्हणजे यकृतावर जखमा व्हायला लागतात आणि सरते शेवटी आपण एका दरीच्या टोकावर येऊन पोहोचतो, ज्याला सिरोसिस म्हणतात. सिरोसिस? सिरोसिसमध्ये यकृताच्या पेशी कायमच्या खराब होतात आणि यकृत आकसून कठीण होतं. हे एक अपरिवर्तनीय नुकसान आहे, जिथून मागे फिरणं जवळजवळ अशक्य होतं. आणि शेवटचा टप्पा? शेवटच्या टप्प्यात लिव्हर फेलियर होण्याचा धोका असतो, जी एक अत्यंत गंभीर आणि जीवघेणी स्थिती आहे. या परिस्थितीत यकृत प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय उरतो. बापरे, म्हणजे साधा वाटणारा आजार इतका गंभीर होऊ शकतो? हो, म्हणूनच लवकर निदान महत्वाचं आहे. मग अशी कोणती लक्षणं आहेत जी धोक्याची घंटा समजावीत आणि ज्यानंतर माणसाने अजिबात वेळ न घालवता थेट डॉक्टरांकडे जायला हवं? हो, काही लक्षणं दिसल्यास अजिबात वेळ घालवू नये. जसं की पोटात सतत दुखत असल्यास, विशेषतः उजव्या बाजूला. जर तुमचा LFT रिपोर्ट असामान्य आला असेल, वजन अचानक आणि वेगाने वाढत असेल किंवा त्वचा आणि डोळे पिवळे दिसू लागल्यास, जे काविळीचं लक्षण आहे. बरोबर, तर त्वरित डॉक्टरांना भेटावे. लवकर निदान आणि योग्य उपचार हे आपल्याला त्या दरीच्या टोकापर्यंत जाण्यापासून वाचवू शकतात. तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज हा आजाराचा शेवट नाही, तर तो एक महत्वाचा इशारा आहे. एक वेकअप कॉल. हो, एक वेकअप कॉल आहे जो आपलं शरीर आपल्याला देत आहे. हा इशारा सांगतो की आपल्या जीवनशैलीत, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये आणि आपल्या प्राधान्यक्रमांमध्ये बदल करण्याची वेळ आली आहे. अगदी. आज आपण जीवनशैली बदलली तर उद्या होणारा गंभीर आजार टाळू शकतो. ही निवड पूर्णपणे आपल्या हातात आहे. आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक महत्वाचा प्रश्न. हा आजार केवळ यकृतापुरता मर्यादित आहे का, की तो आपल्या शरीराने, आपल्या बदलत्या, धावपळीचा आणि ताणतणावाच्या जीवनशैली विरुद्ध केलेलं एक बंड आहे? आपलं शरीर आपल्याला नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, याचा विचार करणं गरजेचं आहे.